मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। त्यांच्या फार्म हाऊस वरती आता बंदोबस्त वाढवण्यात आले असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी, आपण तो पाहूयात। मराठा आरक्षणावर आपली सडेतोड भूमिका दाखवणारे मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा काल धमकीचं पत्र हे प्राप्त झालेलं आहे। नाशिकच्या भुजबळ निवासस्थानावर काल पोस्टाद्वारे एक पत्र आलेलं आहे। यामध्ये तुम्हाला मारण्याची आम्हाला सुपारी मिळाल्याचं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्याचमध्ये काही गाड्यांचे नंबर, काही मोबाईलचे नंबर देखील देण्यात आलेले आहेत। खरं तर यावरून छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था ही पोलीस प्रशासनाने वाढवलेली आहे। धमक्यांचे फोन असेल, मेसेजेस असेल, हे छगन भुजबळ यांना नेहमी प्राप्त होता। मागे देखील अशाच पद्धतीच्या SMS द्वारे असेल किंवा फोनद्वारे छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आलेली होती। आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आल्यानंतर नाशिकच्या पोलीस प्रशासनाने खबरदारी घेत या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। एकूणच या सुरक्षा व्यवस्थेमध्ये जरी वाढ करण्यात आलेली असली तरी मी माझी आयडियोलॉजी मात्र बदलणार नाही, असं मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।